धन्यवाद. थँक्यू सो मच करणजी काळन सर. या ठिकाणी 1:07 बरोबर पहिला चेंडू पडतोय आणि आपण सामन्याला सुरुवात करत आहोत. मॅच आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय प्रशांत भोईर स्मृती आम्ही टेंबरेकर टेंबरे संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना मोरियाबाई शेंद्रुण या दोन संघांच्या दरम्यान अतिशय महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोनही संघासाठी डू ऑर डाय करो या मरो ही परिस्थिती मैदानावरती. दोन्ही संघासाठी महत्त्वाची मॅच. हा सामना जिंकावा लागेल. जर हा सामना परास्त झालो तर कदाचित या स्पर्धेमधनं माघार घ्यावी लागेल अशी परिस्थिती यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवरती बॅट्समन तयार होतोय सचिन सातपुते आणि त्याला साथ देत असताना बॅट्समन सुभाष अविनाश सचिन आणि अविनाश जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना. आणि गोलंदाजी करतोय अशोक निचिते. पहिला बॉल पहिला चेंडू निर्धाव फेकला. या ठिकाणी आपण पाहाल तर फलंदाजाला निश्चितच दूर ठेवलं. सचिन सातपुते स्ट्राईक एंडवरती खेळतोय. फटका चांगला आहे. ऑफसाईडला शफल झाला. शफल अक्रॉस मिड विकेटच्या दिशेनं फटका ला जवाब. चौकारासाठी 4 धावा. चार धावांच्या मदतीनं खातं खोललंय. सचिन सातपुतेच्या बॅटमधून आलेल्या या 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. स्कोर कार्डवरती बिनबाद 4. बॉलर बॉलिंग मार्कवरून आपल्याला पाहायला मिळतोय अशोक निचिते. पहिला बॉल डॉट त्यानंतर चौकार. सचिन सातपुतेच्या बॅटमधून आलेल्या 4 धावा मिस्टर 360. यावेळेस लगेच स्विच हिटचा अटेम्प्ट. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. सचिन सातपुते ऑन फायर. लागोपाठचा दुसरा दिलाय तडाखा. चौकार. 3 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला. 8 धावा धावफलकावरती येत आहेत. बॅटिंग करत असताना सचिन सातपुते चांगल्या पद्धतीनं सुरुवात करतोय. फॉर्म मध्ये येतोय. आज त्याच्यावरती भरपूर जबाबदारी फार मोठी जबाबदारी त्याच्यावरती आहे. संघाचं आव्हान कायम ठेवायचं असेल तर इथून हा सामना जिंकणं फार बंधनकारक दोन्ही संघासाठी. मोरियाबाई शेंद्रुण हा संघ घरच्या मैदानावरती खेळतोय. त्यांना सुद्धा ही मॅच जिंकणं अनिवार्य आहे बंधनकारक. आणि आम्ही टेंबरेकर टेंबरे हा संघ सुद्धा विजयासाठी धडपडतोय. प्रयत्न चालू केलेत. 2 चौकारानंतर सेन्सिबल क्रिकेट हलक्या हातानं प्लेस केलं. त्या ठिकाणी पॉइंटवरती चांगली फिल्डिंग. थ्रो आला. बॅकअप नव्हतं आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावले. रॉकेट थ्रो. मागणं बॅकअप यायला हवं होतं मात्र बॅकअप तिथे आलं नाही. चेंडूला अडवण्यात अपयशी आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांची मदत येईल. स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल धावफलक वेगानं पुढे चाललंय. 10 धावा बिनबाद 10 रन्स. अशोकचा हा चेंडू फुल टोज. फटका चांगला खेळतोय. जबरदस्त ला जवाब तडाखा दिलाय. षटकारासाठी सचिन सातपुते फायर करतोय. प्रॉपर टायमिंग फटका. फुलटोज बॉल आणि या फुलटोज बॉलवरती फुल टोल वसूल केलाय. षटकार येतोय. धावफलक वेगानं पुढे सरकलं. तब्बल 16 वरती जाऊन पोहोचलंय. 16 ऑन द बोर्ड. सचिन सातपुते जो आक्रमक फलंदाज आहे फटकेबाजीसाठी ज्याला ओळखलं जातं. यावेळेस स्विच हिटचा अटेम्प्ट. नो बॉलचा इशारा. दुष्काळात 13वा महिना. या ठिकाणी आपण पाहू शकाल निश्चितच बदल आली ते चुकलं आणि त्या ठिकाणी ओव्हर स्टेपिंग. सुमितजी देशमुख यांची गारीची नजर सांगतात नो बॉल. नो बॉलचा इशारा करतायत आणि एका धावेची अजून भर होईल. फ्रीटचा इशारा. सचिन सातपुतेसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. फ्रीटचा हा बॉल त्या ठिकाणी चेक केलं जाईल. पंच पाहतायत गुणवत्ता तपासतायत वळतायत सांगतायत वाईट बॉल. अजून एक अवांतरची धाव येईल. तब्बल 18 धावा स्कोर कार्ड वरती. 18 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. दुपारचं सत्र आहे. ऊन पाहायला मिळतं. रणरणत ऊन.
आणि या रणरणत्या उन्हामध्ये चाललेली ही मॅच, महत्वाची मॅच, कॅच मात्र हा नक्कीच फ्रीटचा चेंडू होता. सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला होता. गोकुळ कॅप्टन त्या ठिकाणी झेल टिपताना पाहायला मिळाला, मात्र फ्रीट असल्या कारणाने त्या ठिकाणी झेल झाला नाही. षटक या ठिकाणी पहिलं संपतंय. धावफलकावरती तब्बल 19 धावा अशोक निचितेच्या माध्यमातून येत आहेत आणि षटकाची चांगली सुरुवात, डावाची चांगली सुरुवात या ठिकाणी दिली आहे. बॅटिंग करत असताना टीम अमित टेंबरेकर, स्वर्गीय प्रशांत स्मृती अमित टेंबरेकर हा संघ मैदानावरती खेळतोय. प्रशांत भोईर याची आठवण मित्रांनो ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या मैदानावरती असू द्या किंवा समाजाच्या परिपटलावरती असू द्या, आपल्याला सर्वांना सातत्याने येत राहील. हसतमुख चेहरा आणि अतिशय मनमिळावू स्वभाव प्रशांत भोईर आज आपल्यामधनं निघून गेलाय. त्याच्या आठवणी आपल्याला सातत्याने येत राहतील आणि त्याच्या आठवणींनीच संघ मैदानावरती खेळतोय. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 1:07 सामना चालू झालाय आणि बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या. वेळेअभावी आज आपण मोठं शेड्यूल असल्या कारणानं सामने 5 षटकांचे खेळवतो, याची काळजी घ्या. आणि अजून जर आपण वेळ खर्च कराल तर नक्कीच आपल्याला अडचणी निर्माण होतील. पॅनलाइज सुद्धा केलं जातं. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक आलं. गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. विकेटकीपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरची खून करत असताना पाहायला मिळत आहेत. एका धावेच्या मदतीच्या साह्यानं स्कोर कार्ड वरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 20 ऑन द बोर्ड. गोलंदाज नकुल गोडे गोलंदाजी करत असताना वेगवान गोलंदाज, निश्चित त्याच्यावरती जबाबदारी. युवा खेळाडू भरपूर पाहायला मिळत आहेत. मोर्या बॉईज शेंद्रून या संघामध्ये यंगस्टर खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे. स्वतः कॅप्टन आय थिंक अंडर-22 असेल. गोकुळ चांगला चेंडू, त्याची स्ट्रॅटेजी चांगली राहिली आहे गोकुळची. फक्त सुरुवातीला जे पहिलं षटक अशोकला दिलं सतीश सर, ते जर कदाचित नकुलनं टाकलं असतं तर थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. आणि पहिल्या षटकात थोड्या जास्त धावा आल्या, 19. इथून रोखायचंय, रोखू शकतात. चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक त्यांच्याकडे आहे. बॅटिंग सुद्धा चांगली करतात. क्वालिटी बॉलिंग नकुल गोडे, निश्चित त्याच्यावरती भरपूर विश्वास शेंद्रोणकरांचा, त्याच्या फॅन्सचा. यावेळेस उलट्या हाताने खेळतोय. मिडल झाला होता, मात्र या ठिकाणी काय घडलंय, फिल्डिंग चांगली केली, थ्रो खराब आणि या अनुषंगाने एक सिंगल धाव पुन्हा एकदा येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. अशा पद्धतीने चेंडू चुकीच्या पद्धतीने फेकणं किती गरजेचं होतं हा प्रश्न विचारला जाईल. किती क्रमप्राप्त होतं हे पाहिलं जाईल. आणि एक धाव कंप्लीट करतायत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती. अविनाश देसले मैदानावरती आहे याची आपल्याला आठवण सुद्धा नव्हती. स्ट्राईक वरती आलाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, निश्चितच चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतो. अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी सुद्धा सुंदर करतो. आपल्या संघासाठी नेहमी जेव्हा जेव्हा संकटाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. हा सामना अतिशय महत्वाचा आहे टेंबरे संघासाठी सुद्धा, शेंद्रून संघासाठी सुद्धा. डू ऑर डाय. अर्ध्या पिचवर चेंडू, यावेळेस संधी आली आहे. चांगला झेल आणि या ठिकाणी फलंदाज होतोय फेल. पहिला धक्का मिळालाय. बॅटिंग करत असताना टीम टेंबरे संघाला. अविनाश देसले तंबूच्या आश्रयाला. व्हेरी गुड कॅच. समीरच्या माध्यमातून काय अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 30 यार्डमध्ये चेंडूला अगदी येऊन दिलं, टायमिंग प्रॉपर साधलं आणि त्यानंतर बरोबर झेल या ठिकाणी कॅरी करत असताना पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही. एखाद्या कसलेल्या खेळाडू सारखा या ठिकाणी पाहायला मिळाला. ही विकेट या ठिकाणी संपादित करतोय. चांगल्या पद्धतीने हा झेल या ठिकाणी टिपला आणि आपल्या संघासाठी एक पहिलं योगदान मिळवून दिलंय. स्ट्रॅटेजी चांगली करतायत. चांगली गोलंदाजी करत असताना नकुल गोडे. क्वालिटी आहे आणि ही क्वालिटी मैदानावरती गोलंदाजी करत असताना दाखवतायत. अविनाश देसले बाद होतोय. चला मित्रांनो, पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर आपला फलंदाज तयार ठेवत चला. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती येतो. आपण फिल्डिंग करणाऱ्या संघाला पॅनल्टी लावतो ज्या वेळेला त्यांनी षटकांसाठी निश्चितच
वेळ जास्त खर्च केला तर, पण जर फलंदाज आतमध्ये यायला जास्त वेळ खर्च करत असतील तर त्याच्यावरती सुद्धा आपलं कटाक्ष आहे. काळजी घ्या, कुठल्याही संघाला पॅनलाइज करू नये असं आयोजकांनाही वाटत असतं, कारण लिमिटेड ओव्हर असतात, लिमिटेड चेंडूंचा सामना असतो. एक एक चेंडूचं महत्त्व फार असतं, एक एक धावेचं महत्त्व फार असतं. आपण सातत्यानं आठवण करून देतो. पॅनलाइज केला आपण साडगाव संघाला, 2 धावांची पॅनल्टी दिली आणि त्यावेळेस आपण जर पाहिलं तर तो सामना ते त्या ठिकाणी परास्त झाले. त्या 2 धावा जर त्यांच्याकडे असत्या तर कदाचित त्या मॅचमध्ये ते विजयी झाले असते आणि आव्हान त्यांचं अजून स्ट्रॉंग राहिलं असतं या स्पर्धेमध्ये. न्यू बॅटर नवीन फलंदाज संदेश मैदानावर, एक चेंडू फेस केलाय, एकही धाव नाही. षटक दुसरं चालू आहे आणि नकुल गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे नकुल घोडेला. या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगलं यश मिळालंय. सलामीचा फलंदाज अविनाश देसले याला सुद्धा त्यानं बाद केलं. संदेश आहे स्ट्राईक एंड वरती. फुलटच चेंडू आणि संदेशने एक चांगला संदेश दिलाय. फटका चांगला, चेंडू सीमा पार, चौकार. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकात आपण आहोत. 25 धावा धावफलकावरती आहेत. आडव्या बॅटने खेळलाय त्या ठिकाणी फिल्डर आहे, पाठलाग करेल, अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगल कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा धावले. त्या ठिकाणी चेंडू आणि फिल्डरचा लपंडाव, या लपंडावाच्या मध्ये वेळ मिळाला 3 धावांचा. 1 शॉट, येस 3 धावा पूर्ण केल्या, मात्र 1 धाव शॉर्ट आहे. 27 धावा. मित्रांनो, ज्यावेळेस आपण रन कंप्लीट करत असतो त्यावेळेला जी पॉपिंग क्रीजची लाईन आहे त्या लाईनला पार करून येत चला. सतीश सर, तुम्ही सुद्धा एक बॅट्समन आहेत, ही सूचना आपल्या सर्वांसाठी आहे. पॉपिंग क्रीज पार करून यायचं, लाईनला टच करून याल तर तुम्हाला शॉर्ट रन दिला जातो. या ठिकाणी 2च धावा मिळतील धावफलकावरती. 27 धावा, 27 ऑन द बोर्ड. 27 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना सचिन सातपुते एका बाजूने किल्ला लढवतोय, त्याला साथ द्यावी लागेल. संदेश आलाय मैदानावरती, निश्चितच त्याला साथ देण्यासाठी अविनाश मैदानावर खेळतोय. जरूर आपण या ठिकाणी पाहताय आयोजकांच्या वतीने एक छोटी सूट देण्यात आली आहे, कारण ऊन भरपूर आहे, भरपूर तापमान तप्त आहे आणि अशा वेळेला पाणी ज्या वेळेला लागेल त्यावेळेला पाणी प्या. पाणी पिण्यासाठी कुणाला मनाई नाहीये, मात्र वेळ थोडासा पाळून या गोष्टी सर्व आपण पूर्ण करायच्या याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. पाणी पिण्यासाठी नक्कीच वेळ दिला जातो. पाणी प्यावं, सर्वांना सूचना आहे. या तप्त गरमीमध्ये डिहायड्रेशनचं प्रमाण जास्त वाढतं आणि शरीरातलं पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर तुम्हाला चक्कर येऊ शकते, तुम्हाला त्याचा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो आणि भरपूर अडचणी तुम्हाला निर्माण होऊ शकतात. पाणी प्या आणि पाण्यासाठी तिसरं षटक चालू झालंय. यावेळेस बॅकफुटला जाऊन फटका चांगला खेळलाय. त्या ठिकाणी दूरवरनं फिल्डर येत आहे, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. एक सिंगल कंप्लीट, एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. सचिनला माहिती आहे स्ट्राईक माझ्या हातात राहणं गरजेचं आहे, सेट आहे आणि त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा संघाला आणि त्याला स्वतःवरती आत्मविश्वास भरपूर आहे. 28 धावा धावफलकावर. षटक या ठिकाणी तिसरं चालू झालंय मनोज घोडे गोलंदाजीसाठी. या अगोदर आपण पाहिलं नकुल घोडेचं एक षटक, केवळ 8च धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यानं मिळवली. हे षटक तिसरं चालू झालं. गोलंदाज मनोज घोडे गोलंदाजीसाठी आलाय. अष्टपैलू खेळाडू आहे, भरपूर चांगली गोलंदाजी त्याची या अगोदरच्या मॅचेस मध्ये सुद्धा राहिली. एक सामना त्यांनी जिंकलाय. ही मॅच जिंकायची, आव्हान कायम ठेवायचंय मित्रांनो. चांगली गोलंदाजी करायची आहे आणि समोर सचिनला सुद्धा चांगली फलंदाजी करायची आहे. हा चेंडू फुलर लेंथ ऑफ साईडला शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं, मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट. निश्चित आपण पाण्याबद्दल चर्चा करत होतो. या परिसराच्या पाण्याची तहान जो भागवतो, निश्चितच आपली सर्वांची तहान जो व्यक्ती भागवतो
प्रांजल ॲक्वाचे सर्वा विशालजी विषय यांचं मनापासून आभार आपण व्यक्त करूया. आयोजकांचे मनापासून आभार आपण व्यक्त करूया, कारण आपल्यासाठी सर्वांसाठी उन्हाची काहील असताना प्रांजल ॲक्वाचं शुद्ध पाणी, थंडगार पाणी आपल्याला या उन्हाच्या काहिलीमध्ये मिळतं आणि आपली तहान भागून आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने आपलं आरोग्य जपू शकतो. अशी पद्धतीची सोय प्रांजल ॲक्वा अर्थातच विशालजी विषय आयोजकांच्या वतीने आपल्याला केलेली पाहायला मिळते. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला निश्चितच हॉस्पिटॅलिटी मिळेल, आलेल्या पाहुण्याचा मान सन्मान मिळेल, आलेल्या सर्व खेळाडूंचा मान सन्मान होतो, चांगल्या दर्जाचं मैदान तुम्हाला खेळायला मिळतं. निश्चितच भरपूर चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळतात. लेगबाईचा इशारा येतोय. शांत झालेला खेळ नक्कीच आपण पाहाल तर दोनही फलंदाज विकेट ठेवून खेळण्याच्या तयारीत पाहायला मिळत आहेत. अजून काही वेळ मैदानावरती खेळपट्टीवरती राहायचंय, धावा बनवायचे, त्या अनुषंगानं सचिन सातपुते मैदानावरती नक्कीच स्ट्रॅटेजी बनवून खेळतोय. 30 धावा धावफलकावर, तिसरं षटक, चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतायत स्ट्राईक एंडवरती सचिन सातपुते. स्विच हिट अटेम्प्ट, रिव्हर्स पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला नाही. मनोज गोडे हा सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. चांगला चेंडू कुठल्या स्पॉटवरती पिच केला, थोडासा वळण घेत आतमध्ये आणला, उंची दिली, सरप्राइझिंग डिलिव्हरी, विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं आणि हा चेंडू या ठिकाणी निर्धाव स्वरूपात समाप्त झाला. मनोज गोडे यावेळेस फुलटच चेंडू आहे, याचीच वाट पाहत होता सचिन सातपुतेसाठी हा फुलटच चेंडू. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. एक चेंडू शिल्लक. येस, चेंडू मैदानात पाठवायचा आहे, मैदानात चेंडू पाठवायचा आहे. प्रोफेसर विजय वागरे सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी सेवेमध्ये कार्यरत असताना, जेवताना सुद्धा निश्चितच क्रिकेटवरती प्रेम करताना पाहायला मिळतात, झोपताना क्रिकेटवरती प्रेम करताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच क्रिकेटवरती नितांत प्रेम त्यांचं, आणि त्यांचं हे प्रेमच त्यांना अगदी वसईवरनं रात्री निघतात, पहाटे निघतात, म्हणजे 3-3:30 वाजता निघतात आणि बरोबर 8 वाजता मैदानावरती येऊन पोहोचतात. आणि एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत लेदरचे. MRFची त्यांची बॅट त्यांना निश्चितच आपल्याला पाहायला. सचिन तेंडुलकर सरांचे खूप मोठे फॅन आहेत प्रोफेसर विजय वागरे सर. फ्रीटचा इशारा सचिन सातपुतेसाठी. यावेळेस सुवर्ण संधी चालून आली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा प्रहार करायचा होता. बॅटची एज अलॉंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी येतोय दूरवरनं, मात्र 3-3 फिल्डर येतील, पकडतील, फेकतील. संधी मिळाली 2 धावांची. 2 धावा धावफलकावरती आपण जोडतोय. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 39 या धावसंख्येवरती. 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती. 39. चला स्पीडअप करा. 3 षटकं या ठिकाणी संपतायत. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 39, 39. 39 धावा धावफलकावरती आहेत.
षटक क्रमांक 4 ला या ठिकाणी सुरुवात केली जात आहे. गोलंदाज जयदीप आला, जयदीप पाटोळे. हा पहिलाच बॉल फुलटच आहे, प्रहार केलाय, प्रॉपर टायमिंग, चेंडू निघाला सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, सिक्सर, ग्लोरियस हिट, माइटी ब्लो. चांगला फटका पाहायला मिळाला बॅटिंग करत असताना बॅट्समन संदेश, ज्यानं मात्र आता इथून संदेश द्यायला सुरुवात केली आहे. धावा येत राहतील. ओम पाटोळे, आपण कुठे असाल तर या ठिकाणी राम पाटोळे सरांशी संपर्क साधायचा आहे. ओम पाटोळे, ओम पाटोळे कुठे असतील तर त्यांनी या ठिकाणी राम पाटोळे सरांशी संपर्क साधा. षटकार येतोय. आता मात्र धावा वेगाने यायला सुरुवात झाली. स्कोर कार्ड फ्लाय झाले, 45 वरती जाऊन पोहोचलं. 45 धावा धावफलकावरती. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुल केले. त्या ठिकाणी फिल्डर आहे, प्रयत्न करतोय, मात्र त्याच्या हवा आता हाताला चटका देऊन चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जमवण्याचा प्रयत्न यशस्वी करतायत. पाठोपाठचे 2 षटकार येत आहेत. स्कोर कार्ड वेगानं फ्लाय झालं. 50 गाठताय. तब्बल 51 धावा धावफलकावरती. 51 ऑन द बोर्ड. यावेळेस ऑन साइडला खेळलाय, मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र 2 फिल्डरची दरी भेदली आहे. चांगली बॅटिंग, सेट ऑन फायर. बॅट्समन संदेशचा चौकार. चौथं षटक आपण पाहत आहे. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. धावफलकावरती 4 धावांची मुहूर्तमेढ या ठिकाणी रोवली जाईल. अजून जोडल्या जातील. पाहायला मिळत आहेत तब्बल 55 धावा धावफलकावरती. संदेशने इथून आक्रमक भूमिका घेतली आहे. सलगचे 2 षटकार, 1 चौकार. यावेळेस समोरच्या दिशेला खेळलाय. झेल टिपण्याची संधी, जबरदस्त झेल, चांगलं जजमेंट, चांगलं कलेक्शन, गुड कॅच. फलंदाज बाद. संदेशचा खेळ संपला. साहिल पाटोळेला आपण पाहिलं, चांगला झेल त्या ठिकाणी सीमारेषेवरती पाहिला, चांगलं जजमेंट त्याचं. युवा खेळाडू, यंगस्टर खेळाडू आहे. हा झेल आणि विकेट कॅरी केली जाते. सुभाष सातपुते येतोय, नवीन फलंदाज, न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4. चौथ्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती चांगली धावसंख्या उभी केली आहे. 55 धावा, 55. हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाकडे भरपूर चांगले बॅट्समन पाहायला मिळत आहेत. यावेळेस कव्हरला भेदलंय, कव्हरला बीट केलंय. चाललाय चेंडू सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर पाठलाग करतोय, अडवतोय, मात्र 2 धावांपासून रोखू शकणार नाही. सुभाष आलाय, ऑलराऊंडर खेळाडू. पॅनल्टी 1 धावेची. यस, 1 धावेची पॅनल्टी या ठिकाणी लगेच इम्प्लिमेंट केली जाते. पंचांचं लक्ष कटाक्ष आहे. पंचांचं लक्ष बरोबर फलंदाजाकडे आहे. पिच मधनं धावू नका, लगेच पॅनल्टी मिळते. 1 धावेची पॅनल्टी मिळाली ती टेंबरे संघाला. स्कोर कार्ड आहे ते 56. अब तक 56. खोलवर टप्प्याचा चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, आणि हा शेवटचा चेंडू या ठिकाणी आपल्याला निश्चितच 0 धावांवरती समाप्त होतोय. षटक संपले 4थं, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत त्या 56 धावा. 56 धावा. चला, 4 षटकं संपली. 56 धावा धावफलकावर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. चला, स्पीडअप करा.
मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला मैदानात असता, स्ट्रॅटेजी बनवत असता, मात्र आमची ऑफिशियल टीम त्या ठिकाणी असते. पंचांना सुद्धा उन्हात उभं राहायचं असतं. सर्वांचा विचार करा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहे 56 धावा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. मोर्या बॉईज आणि आम्ही टेंबरेकर या दोनही संघाला महत्वाची मॅच. या मॅच मध्ये जिंकायचंय आणि संघासाठी नक्कीच आव्हान कायम ठेवायचंय. यासाठी ही मॅच आपण पाहत आहे मैदानावरती. शेवटचं षटक आणि 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोकुळ आलाय आणि गोकुळवरती भरपूर सारा लक्ष, भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या. यंगस्टर अपकमिंग स्टार आहे. राम पाटोळे सरांचा नातू आहे. उत्तमदादा पाटोळे यांचे सुपुत्र. नक्कीच आपल्याला यावेळेस यंगस्टर खेळाडू भरपूर पाहायला मिळतील. आपण आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रू संघ जेव्हा मैदानात खेळताना पाहायला मिळतोय, तेव्हा ओम पाटोळेला सुद्धा आपण पाहताय मैदानावरती खेळत असताना. ओम पाटोळे आपण पाहताय. त्याचबरोबर यावेळेस गोकुळ पाटोळे. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने फुलटच आहे आणि पहिल्याच बॉलवरती वार केलाय. सचिन सातपुतेसाठी असा चेंडू टाकाल तर त्याला मात्र मैदानात थारा नाही. षटकार आणि पंचांचा इशारा. नो बॉल. 9+6 पहिला चेंडू बिमर. धावफलकावरती 63 आणि वैयक्तिक 32 धावांवरती बॅटिंग करतोय सचिन सातपुते. सलामीसाठी आलाय आणि संघासाठी अजूनही अबाधित फलंदाजी करतोय सचिन सातपुते. फ्रीटचा चेंडू समोरच्या दिशेला. वॉड शॉट समोर चाफराक दिली आहे. वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या पल्ल्याड. स्टेट डाऊन द ग्राउंड. चौकार. गोकुळ गोलंदाजीसाठी आला. कॅप्टनशिप त्याच्याकडे दिली आहे. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत आणि एक चेंडू त्यांना वैध फेकलाय. एकंदरीत आपण पाहिलं तर तब्बल 7 आणि 4 11 धावा त्यानं खर्च केल्यात. यावेळेस हा चेंडू चेक करतायत. वाईट बॉल आणि सचिन सातपुते याची जर 50 कंप्लीट झाली, अर्धशतक कंप्लीट झालं तर संघाचे संघ मालक आदरणीय नरेशजी सातपुते, त्याचबरोबर जितेंद्रजी निचिते साहेबांच्या वतीनं 555 रुपयाचं कॅश प्राइज वैयक्तिक प्रत्येकी 555 रुपये, अर्थातच 1100 रुपये पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. सचिन खेळतोय मैदानावरती, सेट आहे, चांगलं बॅटिंग करतोय, निश्चितच मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी मैदानावरती पेश करतोय सचिन सातपुते आणि नक्कीच चांगल्या बॅट्समन साठी विकेट सॅक्रिफाईस करतायत. एक सिंगल धाव आली, दुसऱ्या धावेसाठी धावले, धावबाद झाले मात्र आणि एका धावेची पेनल्टी, म्हणजे या चेंडूवर एकही धाव मिळणार नाही. वारंवार अशा चुका मित्रांनो करू नका. लक्षात ठेवा, एक धाव कमी मिळाली तरी चालेल, मात्र मिळालेली धाव पेनल्टीच्या स्वरूपात गमवाल तर मात्र तुम्हाला कष्ट लागत असतात आणि निश्चित आपण पाहाल तर मिळालेली धाव ज्या वेळेला पेनल्टीच्या स्वरूपात आपण गमावतो त्यावेळेला नक्कीच दुःख वाटत असतं. एक धाव पूर्ण करण्यासाठी धाव करावी लागते. 2 फलंदाजांना पॉपिंग क्रीज इथून तिथं पार करावं लागतं. दोघांची मेहनत असते. निश्चितच अशी नासाडी कुठल्याही संघासाठी चांगली नाही. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटला टोला स्पर्श झाला, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अद्यापर्यंत त्या 68 धावा, 68. षटकातील अजूनही जर आपण विचार केला तर 4 चेंडू शिल्लक आहेत. गोकुळ गोलंदाजी करतोय. राम पाटोळे सरांचे नातू आहेत. 3 चेंडू शिल्लक. हा डॉट आलाय. षटकातले शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या चेंडूवर मिसटायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत, झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला जाईल. नो मॅच लँड मध्ये ड्रॉप होतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि सचिनची विकेट धोक्यात आहे. थर्ड अंपायर डिसिजन चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. रनआउट साठी या ठिकाणी आपण तिसऱ्या पंचांकडे जात आहोत. विजय वागरी सर त्या ठिकाणी
ब्रँड ऑफ वसई. डान्सिंग अंपायर प्रोफेसर विजय वागरी सर या ठिकाणी चेक करतायत. रायझिंग स्टार अल्यानी आणि नेहरोली दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी तयार राहा. नॉट आउट. बॅट्समन सेफ. 2 धाबा कंप्लीट. 70 धावा झाल्यात आणि वैयक्तिक सचिन खेळतोय 38 धावांवरती. सचिनला 50 कंप्लीट करण्यासाठी 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 2. या चेंडूवर मिस टायमिंग स्ट्रोक. गोकुळ स्वतः सांगतोय मी झेल पकडणार, मात्र बाजून कॉल येतोय आणि कॉल केला खरा, मात्र इथं विकेट अर्जित केली जाईल. विकेट कुणाची जाईल हे पाहावं लागेल. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का, रनआउट. संघर्ष करतायत टीम नेरोली सुद्धा मैदानावरती चांगला खेळतायत. त्यांना सुद्धा क्वालिफाय होण्याचा भरपूर मोठा चान्स या ठिकाणी आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. खोलवर टप्प्यानं हा चेंडू टाकलाय, खेळलाय समोर आणि एका धाब्यासाठी सुद्धा रनआउट होत आहेत. षटक संपले 5वं. 5 षटकांचा पूर्वार्ध संपला. सचिन सातपुते एक झुंजार इनिंग या ठिकाणी साकारतोय. 38 धाबा त्यानं केल्या आणि 39 धाबा त्यानं केल्या. 71 धावांवरती हा डाव संपतोय. 72 धावांचं लक्ष. या ठिकाणी टॉस केला जाईल. रायझिंग मान्यवर गणेशजी विषय यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. दिनेश विषय एका बाजूनं, दिनेश वाखरे एका बाजूनं, तर दुसऱ्या बाजूनं निलेश वाळिंबे टीम अल्याणीचे कॅप्टन. मान्यवर गणेशजी विषय यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करतोय. पाहुण्यांना विनंती आहे आपण या गणेशजी विषय यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. दिनेश वाखरे या ठिकाणी आमच्या सोबत आहेत. त्याचबरोबर आमच्या बाजूला आपण पाहताय रायझिंग स्टार अल्याणी संघाचे कॅप्टन निलेश वाळिंबे. टॉस आपण करतो आहोत. महत्वाची मॅच नेरोली संघासाठी जर आपण विचार केला या मैदानावरती क्वालिफायरच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. टॉस होतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. हेड कॉल आणि टेल येतोय. अल्याणी संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकलाय. निलेश, काय निर्णय घेशील? बॅटिंग करण्याचा निर्णय. स्ट्रॅटेजी बदललेली आहे. कॅप्टन बदललेला आहे. नक्कीच तुझ्याकडे कॅप्टनशिप येते म्हणजे काहीतरी नवीन स्ट्रॅटेजी आम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये आपण पाहाल या स्पर्धेमध्ये थोडस नाराज केलं पोरांनी. काय संदेश त्यांना द्याल? काय त्यांच्यासाठी नक्कीच म्हणाल? नवीन मुलं आहेत त्यामुळे त्यांचे नवीन उत्तेजन पुढे अजून चांगलं करतील. त्यांच्या दृष्टीने आम्ही जो जुन्या खेळाडू होते त्यांचे सपोर्ट त्यांना नेहमी राहील. त्यांच्या पद्धतीने त्यांना अजून उत्तेजन कसं आहे नवीन ग्राउंडवर नवीन खेळण्याबद्दल चांगलं होईल ते प्रयत्न चालू राहतील त्यांचे. नक्कीच निलेश सुद्धा एक जुने जाणते खेळाडू आहेत. एक चांगला संदेश ते देत आहेत. आम्ही त्यांना सपोर्ट करू आणि पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न नेहमीच करू. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली. दिनेश, तुझ्यासाठी हा सामना भरपूर महत्वाचा आहे. ही मॅच तुमच्या संघासाठी डू ऑर डाय असेल. कदाचित स्पर्धेमध्ये राहायचे संघ नेरोली म्हटला म्हणजे एक संघर्षमयी संघ आहे. पहिल्या पर्वापासून आम्ही पाहतोय भरपूर कष्ट मैदानावरती घेतात. भरपूर चांगला क्रिकेट खेळतात. मात्र यश मिळताना फार कमी वेळा पाहायला मिळतं.
काय स्ट्रॅटेजी असेल या मॅचमध्ये जिंकण्यासाठी? स्टार्टरची म्हणजे आता आम्ही ही मॅच जिंकलो तर क्वालिफाय होऊ आणि आम्ही आता एवढं वर्ष SPL खेळतोय पण क्वालिफायच झालो नाही. तो आम्हाला खूप दुःख वाटायचा. पण ही मॅच जिंकून आम्ही क्वालिफाय होऊन यावर्षी आनंदात स्टार्ट करू या वर्षीचा क्रिकेट. या वर्षीच्या हंगामात पहिल्यांदाच खेळताय, स्पर्धा खेळले का कुठली की पहिलीच मॅच खेळताय? नाही नाही आम्ही अजून स्पर्धा खेळत नव्हतो. ही SPL पहिलीच. SPL पहिलीच मॅच आहे आणि यावर्षी क्वालिफाय व्हायचंय. भरपूर फॅन्स नेरोली संघाला सुद्धा पाहायला मिळतात. तुमच्या मागे सुद्धा भरपूर सपोर्ट संपूर्ण फॅन्सचा आणि तुमच्या गावकऱ्यांचा राहिलाय. कित्येक वर्षापासून तुम्ही खेळताय, तुम्हाला भरपूर सपोर्ट राहिलाय. या गावकऱ्यांसाठी आणि फॅन्ससाठी काय सांगशील? फॅन्स मानायचे तर सगळ्या पोरांना एवढे हाऊस आहे का ती नवीन नवीन पोरं तयार होतात पण त्यांना चान्स भेटत नाही असं झालंय. आता आम्ही सोडू तेव्हा त्यांना चान्स भेटेल असं वाटायला लागले. पण आणि दुसरं बघायला झालं तर गावातली जी आहेत पोरं ती पण सपोर्ट करतात. आता समजा जर कोणी झालं तर आमचा अजित दांडकरे असं दरवर्षी एक एक कोणतरी आम्हाला टीमला स्पॉन्सर करतात आणि त्यांचा पण आम्ही धन्यवाद मानतोय का आम्हाला असे सपोर्ट करत राहा पोरांना. बाकी काय क्रिकेट आहे, हारजीत तर चालूच राहणार आहे. हे विचार असतात मित्रांनो लिजेंड झाल्यानंतरचे. जेव्हा आपण भरपूर वर्ष क्रिकेट खेळतो गावासाठी, संघासाठी, भरपूर चांगलं क्रिकेट आणि मनापासून क्रिकेट खेळताना दिनेश तुला आणि तुझ्या टीमला आम्ही भरपूर वर्षापासून पाहिले. खूप साऱ्या शुभेच्छा. यावर्षी तुम्ही नक्की क्वालिफाय व्हाल. खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्यासोबत निलेश होते, दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी कल्याण ग्रामीणचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. डोंबिवलीला बिलॉंग करतात, अर्थातच हे दुटणेसारख्या ग्रामीण भागातनं आपल्या नावाची छाप टेनिस क्रिकेट विश्वाला दिली आणि आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नावाची उंची त्यांनी बनवली आहे. एक वेगळी क्वालिटी आहे, याच्या मागे मेहनत आहे आणि या मेहनतीचे शिलेदार करंजी काळनसर यांना आपण ऐकूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सोमनाथजी खाडे सर, ज्यांचा आवाज आपण गेल्या पहिल्या दिवसापासून ऐकतोय. नमस्कार मंडळी, मी समालोचक करण कांड डोंबिवली आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन. दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रोण प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आपण अनुभवता. दिवस 7वा 8वा पर्व आणि मॅच नंबर 5 मध्ये आपण आहोत. मोरिया ग्रुप शेंद्रोण विरुद्ध टेंबरे. टार्गेट या मॅच मध्ये आहे ते 72. पहिला चेंडू रेंज मध्ये आणि तो चाललाय मिड विकेट हवाई यात्रेसाठी. षटकार. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅचला देखील सुरुवात झालेली आहे ॲडिलेड ओव्हलमध्ये आणि सेकंड टेस्टमध्ये भारत बॅटिंग करतो. 152ला 8 विकेट पडलेले आहेत. सेकंड टेस्ट देखील इंटरेस्टिंग असेल बिकॉज न्यूझीलंडने व्हाईट वॉश दिला भारतामध्ये येऊन आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियासारख्या नामांकित संघाला ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन पर्थ टेस्टमध्ये 1-0 विजय मिळवला भारताने. पुन्हा हार्ड लेंथ होता, ऑन साइडला पूल केलाय. बाबा पॅक फटकाय मनीषचा बॅटमधून. दुसरा मोठा फटका तर आलेला आहे, मात्र तो काय असेल? येस, षटकार. चौकार आहे, चौकार. तडंपारचा डिसिजन येतोय. 4 धावा चेक करून इकडून डिसिजन दिलेले कंट्रोल रूम मधून.
मॅच कंटिन्यू करा. जो काय डिसिजन असेल त्या धावा आपण ऍड करणार आहोत. येस, अंपायरने षटकार दिलेला आपण चेक करतोय आणि तशा त्या धावा ऍड करू. मॅच कंटिन्यू करा आपण. लॉफ केल्या फोर्सने, फटका एक्स्ट्रा कव्हरला. पहिला बाउन्स वरती, सेकंड बाउन्स वरती आता कव्हर करतात फिल्डर. थ्रो करतील. एक धाव तोपर्यंत कंप्लीट करण्यात आलेले. सध्याही जो डिसिजन येत नाही तोपर्यंत आम्ही धावा तुम्हाला सांगणार नाही, बिकॉज किती धावा आहेत एक्झॅक्ट त्या मागच्या त्या जॉईंट करून आपण तुमच्या समोर आणू धावा. पहिला षटक प्रगती पथावर आहे. पहिला षटकार होता, त्यानंतर चौकार. षटकार काय आहे तो येईल, मात्र पुढच्या बॉलवरती सिंगल आलेली आहे. लेफ्टी आपण पाहतोय सध्या स्ट्रायकिंग एंडला मनोज. 72 बनवायच्यात, वेळ जास्त चाललाय. प्लीज फिल्डिंग करणारी टीम त्याकडे लक्ष द्या आपण. बरोबर 1:44 ला पहिला चेंडू पडलेल्या डावाचा लक्षात घ्या. फिल्डिंग करणारी टीमचे कर्णधार आय थिंक टेंबरे संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. यानंतर अल्याणी विरुद्ध नेहरोली असा सामना आपण पाहणार आहोत. ऑनस्ट्रेलिया टर्न करण्यात आला डीप मिड विकेट मध्ये. फर्स्ट रन कंप्लीट होती, सेकंडचा कॉल नसेल. चांगली फिल्डिंग झालेली आहे आणि या दोन धावांच्या माफ करा एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहतोय ती 14. 14 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जरूर रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे, पण जास्त तुम्ही वेळ घेऊ नका प्लीज. सूचना आहे फिल्डिंग करणारी टीम. ऑन साइडला शफल क्रॉस होऊन काय फटका आहे. लॉंग लेग सीमा रेषेचा बाहेर. भाऊ षटकार. सारे खेळातील जिद्दीनं वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. वर्षाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय यशी नावाचा. चौकार आहे. सो दुसरा चेंडू होता तो चौकार होता. ओके, सो स्कोर आता आपण तुमच्या समोर आणतोय तो 18 धावा झालेल्या. शेवटचा चेंडू पुन्हा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र मिस झालेले आहेत फलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ संपला. चेस करत असताना 72 धावा झालेल्या. 18. कम ऑन डीजे. राम पाटोळे दादा अध्यक्ष त्यांनी घेतलंय अंगावर. जितू पाटोळे उपाध्यक्ष, वैभव पाटोळे सचिव आधार. सुभाष वालिंबे दादा लई खास सदा पाठीशी असतो कमी. आई गावदेवी खराब करते हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आई गावदेवी खराब करते हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय यशी नावाचा. शेंदूर प्रीमियर लीगची क्रेज वेगळी आहे. शहापूरचं क्रिकेट डेव्हलप करणारी स्पर्धा, शहापूरच्या क्रिकेटची ओळख निर्माण करणारी स्पर्धा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शेंदूर प्रीमियर लीगने शहापूरचं क्रिकेट हायलाइट केलंय अशी ही स्पर्धा. SPL 2024 सीझन 8 डे 7 मॅच नंबर 5. 72 धावांचं लक्ष. 1:44 पहिला बॉल पडलाय आणि जवळजवळ एका ओव्हरसाठी तुम्ही घेतलेले आहेत 7 मिनिटं. लक्षात घ्या, 7 मिनिटं घेतलेली आहेत एका षटकासाठी. अहो पडलाय आणि थेट जातोय विकेट किपरकडे बॉल. आपण पाहतोय तो सध्या तरी डॉट बॉल. वेळ जास्त चाललाय त्यामुळे आता तुम्हाला फास्ट खेळावं लागेल. पहिल्या षटकासाठी तुम्ही 7 मिनिटं घेतली, त्यासाठी 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये एक फिल्डर जे 5 असतात बाहेर
चारच ठेवावे लागतील. गॅप मध्ये बॉल आहे, चांगला फटका, नो चान्स फॉर फिल्डर. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चौकार. संग येते दूर दूरून घेते सहभाग याच चषकान. शिवरायन करीती वंदन मग सारे खेळतील दिट्टीन. संग येते दूर दूरून. थँक्यू. या चौकारासोबत धावसंख्या 22 वरती. टिट फॉर टॅट. जसाच तसं सुद्धा ठोसास ठोस आपण पाहतोय. जी बॅटिंग केली होती सुरुवातीला सचिनने, सातपुतेने, जी बॅटिंग केली होती संदेशने. डाऊन द ग्राउंड मारलाय, पुन्हा गॅप मध्ये बॉल आहे, लॉंग ऑफ द फिल्डर पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, थोडासा वेळ घेतला, रनआउटची संधी आहे पण चांगला कॉल. स्ट्रायकिंग एंडला पोहोचला बरोबर फलंदाज मनीषचा. मनोजला त्याने थांबवलं नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि आपण पाहतोय तर आता एका धावेने धावसंख्या 23 या आकड्यावरती. 72 बनवायच्या. हाय स्कोरिंग मॅच आहे आणि सेकंड इनिंग मध्ये देखील धावांचा वनवा पेटलेला सध्या आपण पाहतोय तो या दोन्ही फलंदाजांकडून. 2 षटकार आतापर्यंत. मनीषच्या बॅटमधून 1 चौकार, मनोजच्या बॅटमधून 1 चौकार आलेला आहे. यानंतरचा सामना कल्याणी विरुद्ध नेहरोली या 2 संघांदरम्यान आपण पाहणार आहोत. एज होती मागे, विकेट किपर कडून चुकी झालेली आहे. बॉल जास्त राईज झाला होता आउटसाइड एज घेऊन. चांगला प्रयत्न विकेट किपरचा पण त्याला कॅच करता आलं नाही. सिंगलने धावा. 24-24 या आकड्यावरती आपण पाहतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 14.40 रिक्वायर्ड रन रेट आहे. पहिल्या षटकामध्ये ते मेंटेन करण्यात आलेलं आहे. 14.40. ऑफ स्टंपचा बाहेर होता, मिड ऑफला फिल्डर. एक सोपा झेल हार्ड बनवला आणि तो सोडला देखील. टोटल स्कोर आपण पाहतोय सध्या तो 25. जीवनदान मिळते ते फलंदाज लेफ्टी मनोज गोडेला. मनीष पाटोळे आणि मनोज गोडे ही जोडी आपण पाहतोय. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होतंय. षटकातील शेवटचा चेंडू आहे. पुन्हा गोलंदाज तयार होतोय संदेश. बॉलिंग मार्क वरती. 72 बनवायचे आहेत. इंटरेस्टिंग असेल ही मॅच. पुढे येऊन लॉफ केलाय, मिस टाइम आहे, बॅट हातामध्ये फिरली आहे. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचू शकला नाही. कॅच ड्रॉप. अंतर कमी होतं, तो फिल्डर कसा पोहोचला नाही हा प्रश्न देखील त्याला देखील पडलाय आणि प्रेक्षकांना देखील पडलाय. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती जर बघितली तर ती 26 धावा. 26 ला नाबाद. 26 फॉर नन आफ्टर सेकंड ओव्हर. बरोबर 11 मिनिटं घेतली तुम्ही पहिल्या 2 षटकांसाठी. लक्षात घ्या फिल्डिंग करणारी टेंबरे टीम पुढच्या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला टाकायचे 2 षटक, नंतर तुम्हाला पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्यात. बॅटिंग करणाऱ्या मोरिया बॉयज शेंद्रुनला. अठरा चेंडू 46 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 26. सबस्टिट्यूट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपण आता जात असताना बघितले. ऑफ स्टंपचा बाहेर आहे, लेफ्ट केलाय, इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 27. इंटरेस्टिंग आहे मॅच. फर्स्ट 2 ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. 26 धावा बनलेल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट मेंटेन करण्यात आलंय. एज आहे यावेळेला. विकेट किपर डाऊन दी बॉल आणि फलंदाज बाद. ही जोडी फोडण्यामध्ये यश. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा. क्रिकेट खेळाचा जल्लोष होतो या साऱ्यांचा.
प्रचंड ऊन आहे आणि त्याचा फटका देखील बसतोय. पाण्याचं जास्तीत जास्त सेवन करा. मॅचला मैदानाच्या आतमध्ये जाण्या अगोदर आपण पाणी जास्त प्या. प्रखर ऊन आहे. फुल टॉस आहे. लॉफ केला. मिस टाइम. लॉंग ऑफला फिल्डर आणि एक फलंदाज बाद. शून्यावरती रोशन बाद. संग येतीये दूर दूरून घेती सहभाग यात चषकान जीवरायन करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. संग येतीये दूर दूरून घेती सहभाग यात चषकान जीवरायन करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीन. वंशाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. वंशाचा परंपरेचा चषक हा मोठ्या मानाचा. शेंदूर प्रीमियर लीग 2024 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. टेम्परेचर बद्दल आपण बोलत होतो आणि आजचं टेम्परेचर थोडंसं जास्तच आहे. त्याचा फटका देखील बसलाय. बॉलर ॲज अ हॅट्रिक बॉल होता मात्र तो चाललाय थेट लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार. सुनील भोंडुले मनोहर पाटोले दोघं लाभलेत मुलं. सचिन सातपुतेने बॅटिंग केलेली आहे पहिल्या इनिंग मध्ये. बराचसा वेळ त्याने टाइम स्पेंड केला आणि कुठेतरी दुसऱ्या इनिंग मध्ये तो थकवा जाणवत होता. त्यामुळे ते थेट आले आमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि आता अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मंथन त्याला देखील चान्स मिळतोय. 12व्या खेळाडूचं महत्त्व फार मोठं असतं ग्रामीण क्रिकेटमध्ये. कारण 12वेच खेळाडू आम्हाला प्रत्येक खेळाडूचं नाव सांगत असतात. आपल्या गावाने काय केलं, आपल्या संघाने मागच्या काही स्पर्धांमध्ये काय केलेलं आहे ती सर्व माहिती 12वे खेळाडू देत असतात. 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जरी असले तरी 12व्या खेळाडूला देखील तितकंच अनन्यसाधारण महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खास करून. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 35. टार्गेट सध्या असताना 72. प्रगतीपथावर तिसरं षटक आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. बॉल शिल्लक आहेत अजूनही आपण बघितले तर ते 14. 35 धावा आहेत धावफलकावरती. पुढे आलाय हवेमध्ये चेंडू. यावेळेला मिस टाइम. लॉंग ऑनचा फिल्डर. ओ कदाचित षटकार गेला नसा, चौकार असता पण हाताला लागला आणि सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आज ठेवली ही आवतर देणारी चौकार आणि षटकार संग लढती एकजुटीनं. धावा धावफलकावरती 41. एक सहज सोपा वाटणारा झेल सुटला. षटकार आलाय. फटका बसतो या गोष्टीचा. ओहो फुल लेंथ होता पण इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. धावा धावफलकावरती 41. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये अजूनही 31 धावांची गरज आहे. ती मोरिया बॉयज शेंद्रूनला. मॅच ऑन. कम ऑन डीजे. संग येतीये दूर दूरून घेती सहभाग यात चषकान जीवरायन करीती वंदन मग सारे खेळती जिद्दीनं. वेळ जास्त घेऊ नका. फक्त 3 मिनिटं शिल्लक आहेत 6 बॉलसाठी. पूल केला. खेचून मारलाय. डीप मिड विकेटला आपण पाहतोय फिल्डर उपस्थित आहे. सेकंड बाउन्स वरती चांगली फिल्डिंग. थ्रो चांगला आहे पण नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज फार वेगाने धावला. धावा मिळतात 2. क्रोमोझोम 43 पॅव्हलियन मध्ये टाळ्यांचा आवाज येतोय बिकॉज धावा बनतायत. 72 चेस करत असताना 42. पहिल्या 19 बॉल मध्ये 11 चेंडूंचा खेळ. आता शिल्लक तर त्यामध्ये बनवायच्या 29. शफल क्रॉस होऊन अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मात्र इथे आपण पाहतोय चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. ॲट इज डॉट बॉल. 10 चेंडूंमध्ये आपण पाहतोय गरज आहे आता ती 29.
हे 4 चेंडू फार इम्पॉर्टंट आहेत या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून. बॅटिंग करणाऱ्या मोर्या बॉयज शेंद्रुणसाठी. फार बाहेर आहे यावेळेला. अंपायर्सला पाहावं लागेल कुठे पिच झालेला. इट इज नो बॉल. विकेटचा बाहेर पडलाय. धावा पुढे 44 वरती. फ्रीट ऑन. बॉल शिल्लक आहेत आता 10 आणि 10 बॉल मध्ये अजूनही 28 धावांची गरज. 28 धावांची अजूनही गरज. या फ्रीट वरती मोठा हिट आला तर मात्र कमबॅक असेल शेंद्रुणचं देखील आणि आता तो मारणं अनिवार्य आहे. मारलाय पण यावेळेला डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. सिंगल तर कम्प्लीट केलेली आहे. फ्रीट आहे. थ्रो येतोय. या सिंगलने धावसंख्या 45 वरती पोहोचली. बॉल शिल्लक आता ते 9 आणि 9 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 27. 27 रिक्वायर्ड रिमेनिंग 9 डिलिव्हरीज. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा. नेहरोली आणि अल्याणी. मॅच नंबर 6. 6वा सामना आपल्या भेटीला येईल 8व्या पर्वाचा 7व्या दिवसाचा. अल्याणी विरुद्ध नेहरोली. ओ हो हो. शफल क्रॉस होऊन आपण कुठे उभे आहोत हे विसरला फलंदाज आणि थेट मधल्या अस्थिवरती चेंडू. फलंदाज बाद. धावा फलकावरती आहेत. अजूनही आपण जर बघितलं तर या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 8 बॉल 27 21 या मॅच मध्ये. मागच्या बॉलवरती चुकी केली फलंदाजाने बिकॉज तुम्ही मिडल अँड लेगचा गार्ड घेऊन अगोदर उभे होते. त्यानंतर शफल झाले. ऑफस्टमचा बाहेर आले आणि जेव्हा पायाचा जवळून चेंडू येतोय त्यांनी सोडून दिला आणि थेट तो मधल्या यष्टीवरती आला. पूर्णपणे त्यांचं अनुमान चुकीचं पाहायला मिळालं. क्लीन बोल्ड झालेले आहेत. समीर नवीन फलंदाज. 8 बॉल 27. उकळण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित कनेक्शन इथेही नाही. फाईन लेगचा फिल्डर शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगल येते. स्ट्रायकिंग एंडला लेफ्टी आपण पाहतोय तो मनोज आणि आता 7 बॉल मध्ये 26 धावांची गरज. धावा फलकावरती 46. राऊंड द विकेटने गोलंदाज. फटका फसलाय. शॉट कव्हरला फिल्डर आणि फलंदाज बाद. घोडेचाही संघर्ष संपला. 4था धक्का बसला शेंद्रुणला. 6 बॉलचा खेळ शिल्लक. 6 बॉल मध्ये 26 धावांची गरज. कमॉन जास्त वेळ घेऊ नका. लगेचच फिल्डिंग साधून घ्या प्लीज. टाइम अप झालेला तुमचा. धावा 46 आहेत. या पुढच्या दोन्ही संघांना विनंती. अल्याणी आणि नेहरोली. टॉस झालेला आहे आणि फिल्डिंग करणारे फर्स्ट इनिंग मध्ये तो नेहरोली. अल्याणी टॉस जिंकून बॅटिंग घेते. नेहरोली तयार राहा. आपण शेवटचे 60 चेंडू वॉर्म अप करा मित्रांनो. भरपूर ऊन आहे त्यामुळे बॉडीला स्ट्रेच करणं फ्री करणं तितकंच गरजेचं आहे आणि पाणी जास्तीत जास्त आहे. आजचं ऊन प्रचंड आहे. पंच केला. मिस टाइम आहे. लॉंग ऑफ ला फिल्डर पोहोचला आणि कॅच देखील त्याने पकडली. फलंदाज बाद.
बोलत होतो आपल्याकडे जे पाणी मिळतं वेगवेगळे मिनरल्स अँड बिस्लरी, खास करून ब्रँड कसा असावा. आता आपण दुकानामध्ये गेल्यानंतर बिस्लरी मागतो. बिस्लरी हा एक ब्रँड आहे, बिस्लरी एक नाव आहे, पण आपण आपल्याला कोणत्याही पाण्याची बॉटल दिली तरी ते आपण बिस्लरी समजूनच पितो, म्हणजे कोणत्या ब्रँड असू दे. इथे सध्या आपण जर बघितलं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या ऑक्सी 5 आहे, पण इथे देखील आपण कोणाला बॉटल मागायची असेल तर आपण काय बोलतो, बिस्लरी दे. विराट कोहली बद्दल जरूर मध्ये चर्चा असायची. विराट जेव्हा विगन झाला, तो कोणतेही दुग्धजन्य पदार्थ खात नाही, नॉनव्हेजही खात नाही. अनुष्का शर्मा, विराट कोहली आणि त्यासोबत विराट जे पाणी पितो ते युरोपातील डोंगर दऱ्यातून निघून त्यानंतर त्या पाण्यावरती प्रक्रिया होते. एव्हियन कंपनीचं तो पाणी पितो. जवळजवळ 1500 रुपयांपासून 35,000 रुपये एका लिटरची किंमत आहे त्या पाण्याची. याच्या वेळेला फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल आहे. थर्ड मॅन चाललाय, चेंडू आणि 2 फिल्डर अडवलाय. चांगली फिल्डिंग, क्विक ऍक्शन आणि आता रनआउटची संधी होती ती गमावली आहे. बॉल अजूनही शिल्लक आहे ते 3 आणि आता फक्त औपचारिकता. 47 झालेले आहेत. नेरोली फिल्डिंग करणार आहे ना, तयार राहा प्लीज. आणि एक डॉट बॉल आलाय. आता डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलंय. 72ला चेस करत असताना 18 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, पण आता धावांचं फार अंतर आहे. बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 बॉलमध्ये 25 धावांचं अंतर आहे. पाहूयात, नेट रन रेटचा विचार केला जातोय त्यामुळे रन्स येतील ते चांगलं असेल, पण दुसऱ्या बाजूने गोलंदाजी भेदक आता नेट रन रेट प्लस मध्ये जाईल. आम्ही टेंबरेकर टेंबरेचा, बिकॉज 25 धावांचं अंतर आहे. एक बॉलचा खेळ शिल्लक फक्त. गोलंदाज पुन्हा एकदा वी. ओहो, आणखी एक डॉट बॉल. अवघ्या एका धावेचं षटक. सुंदर गोलंदाजी आणि 24 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला आम्ही टेंबरेकर टेंबरे संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या विजयाचा शिल्पकार 39 धावसंख्येची जबाबदार आदरणीय मनोजजी बांगर साहेब यांचं नुकतंच आगमन झालं. मी त्यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल. या मॅच मध्ये 39 धावा बनवणारा सचिन सातपुते मॅन ऑफ द मॅच. नेहरोली आपण उतरा आपल्या स्क्वॉडला घेऊन मैदानाच्या आतमध्ये. आई भवानी, स्वर्गीय गौरव स्मृती नेहरोली आणि त्यांच्या विरुद्ध कल्याणी. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे आपण वळतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 39 धावसंख्येची रुबाबदार इनिंगचा फलंदाजाची आपण बघितली. तो स्ट्रायकर फलंदाज सचिन सातपुते 39 धावा ज्याने बनवल्या या मॅच मध्ये. मंचावरती उपस्थित आदरणीय मनोज बांगर साहेब यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण सचिन सातपुतेला सामनावीरचा पुरस्कार प्रदान करावा. दमदार परफॉर्मन्स मागच्या काही मॅचेस मध्ये या 8व्या पर्वामध्ये ज्याने केला शेंद्रुम प्रीमियर लीगचा सचिन. गॉड ऑफ क्रिकेट सचिन आणि टेनिस बॉल क्रिकेटचा सातपुते यांचं कॉम्बिनेशन म्हणजे सचिन सातपुते. आणि त्याचा 39 धावसंख्येचा नजराणा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आदरणीय मनोज बांगर साहेब या आपण. साहेबांच्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देतोय. दोस्ती ग्रुप प्रेझेंट शेंद्रुम प्रीमियर लीग 2024 सीझन 8 डे 7 मॅच नंबर 5 चा पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सध्या सुरू आहे, ज्या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार देण्यात येतोय.
39 धावांचा दमदार खेळ. सचिन सातपुते इज द मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन. मंचावरती बऱ्याचशा मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होतं. या सर्व आमच्या आदरणीय बालचंदजी बांगर साहेब यांच्या ठिकाणी या ठिकाणी आगमन झालेले. त्याचबरोबर सरपंच आदरणीय सोमनाथजी बांगर साहेब, आदरणीय जितू पाटोळे साहेब, सहकारी कर्मचारी, त्याचबरोबर विजयजी धिवरे साहेब यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन होत आहे. त्याचबरोबर हसनलालजी गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन झालेलं. आदरणीय मनोजजी बांगर साहेब, गोरखजी साळवी, राकेशजी जेल पगारे आणि सचिनजी घरटे, त्याचबरोबर सुरेशजी भारुडे साहेब. सो या सर्व मान्यवरांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणातून आमच्या संपूर्ण मॅनेजमेंटद्वारे शेंद्रून प्रीमियर लीग 2024 मध्ये 8व्या पर्वामध्ये 7व्या दिवसामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मॅच नंबर 6 ला सुरुवात होईल. कल्याणी विरुद्ध नेहरोली. दोन्ही संघांना आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडून आणि मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांकडून आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. ओपनिंग पेअर लवकरात लवकर चला आणि लगेच आपल्याला मॅचला सुरुवात करायची आहे. आणि जशी या मॅचला सुरुवात होईल मी तुर्तास थांबेन. ऐकूयात पुन्हा एकदा आपल्या हक्काचा आवाज याच शहापूर नगरीतला व्हॉइस ऑफ शहापूर. ऐकूयात सोमनाथजी काणे सरांना. थँक्यू.